नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। देशातील बहुतेक राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे। राज्यातही 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे। राज्यातील दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी आणि जड वाहनांसाठी हे नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणेच आहे। तसेच राज्यात ठरवून दिलेले दर हे HSRP नंबर प्लेट आणि फिटमेंट चार्जेस सह आहेत। अन्य राज्यात जीएसटी वगळून दुचाकीचे दर प्रति वाहन 420 ते 480 रुपये, 3 चाकी वाहन 450 ते 550, 4 चाकी वाहन जड वाहने 690 ते 800 रुपये आहे। तर राज्यात जीएसटी वगळून दुचाकी प्रति वाहन 450 रुपये, 3 चाकी 500 रुपये, 4 चाकी आणि जड वाहने 745 रुपये आहे। यावरून राज्यातील दर अन्य राज्यांमधील दरांप्रमाणेच असल्याचे दिसून येते। केंद्रीय मोटार नियम 1989 च्या नियमानुसार सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक आहे। वाहन विक्रेत्याकडून 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यात येत आहे। मात्र 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे बंधनकारक आहे। याशिवाय आता आमदार रोहित पवारांनी HSRP नंबर प्लेट वरून सरकारवर हल्लाबोल केला आहे। महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेट बसवण्याचा कॉन्ट्रॅक्ट गुजरातच्या कंपनीला दिला आहे। महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेट गुजरातपेक्षा तिप्पट महाग आहे। गुजरातची कंपनी सरकारच्या मदतीने सर्वसामान्यांच्या खिशातून अतिरिक्त 2000 कोटी रुपये काढत आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।